तर नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड नगरपालिका निवडणूक प्रचाराला गालबोट लागलंय। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्व वैमनस्यातून झालेल्या हाणामारीत 2 उमेदवारांसह 4 जण गंभीर जखमी झाले। या घटनेनंतर मनमाड शहरात तणावाचं वातावरण आहे। मनमाडचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग 1 चे उमेदवार योगेश पाटील आणि प्रभाग 2 चे काँग्रेस समर्थक उमेदवार रफिक शेख हे दोघेही या हाणामारीत जखमी झालेत। काल रात्री किरकोळ वादातून रफिक शेख आणि योगेश पाटील यांच्यात वाद झाला। आज सकाळी हे दोन्ही गट एका अंत्यविधीसाठी एकमेकांसमोर आले होते। अंत्यविधी उरकून बाहेर पडत असताना दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली। यात तलवारी, लाठ्या काठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन दोन्ही गट एकमेकांना भिडले। पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल केले असून 3 जणांना अटक केली आहे। मनमाड येथे स्मशानभूमीवर अंत्यविधीच्या ठिकाणी अंत्यविधी झाल्याच्या नंतर एकमेका वैचारिक विरोध असलेले उमेदवार शेख रफिक आणि बबलू योगेश पाटील यांच्यामध्ये वाद झाला। त्यांच्या वादावरून पोलीस स्टेशन मनमाड येथे गुन्हा दाखल झालेला आहे। 3 आरोपी अटक करण्यात आलेले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।